घरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादामुळे कोल्हापूरच्या एका 16 वर्षीय तरुणानं थेट पंचगंगेत उडी घेतली। मात्र त्यात असणाऱ्या जलपर्णी आणि 14 फुटी मगरींच्या वावरानं तो भयभीत झाला आणि पंचगंगेच्या काठी जलपर्णीत तो अडकला। तब्बल 5 दिवस गुडघावर चिखलात मदतीची याचना करणाऱ्या या तरुणाला व्हाईट आर्मीच्या जवानांनी जीवदान दिलं। क्षणिक रागातून घरात घडलेल्या वादामुळे अस्वस्थ झालेल्या 16 वर्षीय मुलानं घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंचगंगेत उडी घेतली। मात्र सभोवताली असलेल्या जलपर्णी आणि 14 फुटी मगरींच्या वावरानं तो भयभीत झाला आणि पंचगंगेकाठी जलपर्णीत तो अडकला। तब्बल 5 दिवस गुडघावर चिखलात मदतीची याचना करणाऱ्या कोल्हापुरातील शिरढोण गावच्या आदित्य बंडगर याला व्हाईट आर्मीच्या जवानांनी जीवदान दिलं। व्हाईट आर्मीच्या जवानांचं या बचाव कार्यामुळे सर्वत्र कौतुक होतंय। देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळच्या शिरढोण गावात आला। सोमवारी पहाटे घरात झालेल्या वादामुळे 16 वर्षाचा आदित्य बंडगर पहाटे 5:30च्या सुमारास घरातून बाहेर पडला। घरापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचगंगेत त्यानं उडी घेतली। पोहता येत असूनही सैरभैर झालेल्या आदित्यला उडी घेताना उजव्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे त्याला धड पोहताही येत नव्हतं। पायाला आणि कमरेला जखम झाल्यामुळे तो कसाबसा नदीकाठच्या जलपर्णीजवळ आला। त्यानं मदतीची याचना केली, मात्र निर्मनुष्य नदीकाठी त्यानं दिलेल्या हाकेला चीटपाखराचाही प्रतिसाद मिळेना। ही घटना व्हाईट आर्मीच्या जवानांना समजली। यानंतर जवानांनी पंचगंगा नदीत शोध मोहीम सुरू केली। या दरम्यान नदीकाठी आढळलेल्या आदित्यच्या चपलांमुळे त्यानं नदीत उडी घेतल्याचं स्पष्ट झालं। मात्र तब्बल 5 दिवस जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तरीही आदित्यचा थांगपत्ता त्यांना लागला नाही। व्हाईट आर्मीचं 12 जणांचं पथक ड्रोन कॅमेरा आणि बोटीद्वारे पंचगंगेत आदित्यचा शोध घेत होतं। त्यातच शुक्रवारी सायंकाळी शोध मोहीम सुरू असताना जवानांना नदीकाठी क्षीण आवाज ऐकू आला। हा आवाज संशयास्पद वाटल्यानंतर जवानांनी या ठिकाणी शोध मोहीम राबवली आणि गुडघावर चिखलात मदतीची याचना करणारा आदित्य त्यांना दिसला। क्षणाचा विलंब न लावता गुडघावर चिखलात अडकलेल्या आदित्यला जवानांनी पाण्याबाहेर काढलं। 5 दिवस जलपर्णी आणि मगरीने वेढलेल्या पंचगंगेत 16 वर्षाचा मुलगा जिवंत कसा राहिला असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना पडला होता। मात्र म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय या घटनेतून आला आहे।